गाइज वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो कसे आहात? सो आजचं जे कलेक्शन आहे खास आहे डेली वेअरसाठी यूज करता येणार अशा पद्धतीचे कुर्ता सेट ऑर्डर केलेले आहेत. खूप छान आहे. सगळे जे आहेत मिंत्रावरचं कलेक्शन आहे. खूप कमी प्राईजमध्ये नियर अबाउट मॅक्झिमम 500 to 600च्या रेंजमध्ये आहे. बट खूप छान कलेक्शन आहे. टोटल समर रिलेटेड आहे. छान डेली वेअर कुर्ताही आपल्याला यूज करता येईल अशा पद्धतीचं आजचं कलेक्शन आहे. हे फक्त सिंगल कुर्ता ऑर्डर केलेले आहेत आणि सगळे मिंत्राचं कलेक्शन आहे. खूप कमी प्राईजमध्ये आहे, अफोर्डेबल आहे. सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो लेट स्टार्ट बॅक टू बॅक सगळे बघू. भरपूर छान कलेक्शन आहे. भरपूर छान कलेक्शन आहे. खूप व्यवस्थित आणि पूर्ण कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. इन केस मी कुर्ता सेटचं प्रोनाऊन्सिएशन केलं तर कुर्ता सेट मॅक्झिमम मी घेऊन येत असते, त्यामुळे कुर्ता सेट खूप जास्त टोनामध्ये बसलेला आहे. सो चला बघूया बॅक टू बॅक. पहिलं आहे हे आहे अनोक ब्रँडचं. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेलं होतं. मरून कलरमध्ये हा कुर्ता रिसीव झालेला आहे. कॅमेरामध्ये थोडंसं कलर फेंट दिसतंय बट प्रॉपर मरून कलरमध्ये आहे. या ठिकाणी पूर्ण थ्रेडवर्क केलेलं आहे. ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये थ्रेडवर्क केलेलं आहे. फ्रंट साईडला नेकच्या साईडला थोडीशी कट दिलेली आहे. या पद्धतीची व्ही नेक दिलेला आहे आणि थोडंसं खालपर्यंत थ्रेडवर्क केलेलं आहे. सेम डिझाईनमध्ये थोडंसं स्लँटिंग लाईनमध्ये या ठिकाणी थ्रेडवर्क केलेलं आहे. खूप अप्रतिम आहे. पूर्ण स्ट्रेट कुर्ता आहे. यामध्ये कट दिलेली आहे. बॅक साईडला कुठलीही डिझाईन नाही. पूर्ण प्लेन कुर्ता रिसीव झालेला आहे. खूप छान आहे. कलर वाईज आणि त्याचं पूर्ण ओव्हरऑल लुक कम्फर्टेबल. समरसाठी छान कापड आहे. अगदी सॉफ्ट कापड आहे. सो डेली वेअरला आपण नक्की यूज करू शकतो आणि थोडंफार बाहेर जाण्यासाठी पण आपण याला यूज करू शकतो. नंतर नेक्स्ट आहे पूर्ण कॉटनमध्ये रिसीव झालेला ऑफ व्हाईट कलर आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. छान असं स्ट्रेट कुर्ता आहे. व्ही नेक आहे. बॅक साईडला कॉलरने प्रोव्हाइड केलेला आहे. सो अशा पद्धतीचं याचं नेक दिलेला आहे. पूर्ण कुर्तावर फ्लॉवर प्रिंट केलेली आहे. प्लेन कुर्ता आहे. 3/4 स्लीव्ज आहे. थोडंफार गोल्डन खडीचं वर्क केलेलं आहे इथे मधामधात फ्लॉवरमध्ये आणि या ठिकाणी लेस दिलेली आहे. छान आहे. उठावदार आहे. समरकरिता अगदी बेस्ट कुर्ता आहे. डेली वेअरसाठी छान आहे. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. सो एकदा वॉश केल्यानंतर प्रेस करायची गरज आहे. यामध्ये कट दिलेली आहे. आतमध्ये कुठलाही एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं नाही. सो एक्स्ट्रा इनर घालायची गरज आहे. दुसरा आहे अगेन पूर्ण प्युअर कॉटनमध्ये ऑफ व्हाईट आणि पूर्ण बॉटल ग्रीन कलरचं कुर्ता आहे. छान अशी लेस दिली आहे आणि क्वालिटी एवढी अप्रतिम आहे. एकदम उत्तम क्वालिटीमध्ये पूर्ण प्युअर कॉटन आहे. खूप छान वाटतात असे कुर्तामध्ये डेली वेअर करायला. खूप छान वाटतात कारण याचं कम्फर्ट झोन खूप व्यवस्थित असतो. इझिली आपण दिवसभर घालून राहू शकतो अशा पद्धतीचे कुर्ता आहेत. 3/4 स्लीव्ज दिले आणि छान अशी बारीक लेस आहे. लेसची क्वालिटी एवढी छान दिलेली आहे आणि ती लिटरली खूप व्यवस्थित लेस यूज केलेली आहे. खूप छान वाटतं आणि पूर्ण डिजिटल प्रिंट आहे कुर्तावर बॉटल ग्रीन कलरचं. छान वाटतं. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर, काहीतरी युनिक वाटतंय कलर कॉम्बिनेशन. हा कलर कॉम्बिनेशन जनरली दिसायला नाही पाहत. खूप छान आहे आणि स्ट्रेट कुर्त्याची जी लेंथ आहे ना ते पण अगदी व्यवस्थित आहे. अगेन याचं जे फिटिंग दिलेलं आहे ते पण अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कर्व वाटतंय. ते तर अगदी स्ट्रेट असतात काही कुर्ते. या ठिकाणी कट दिली आहे. आतमध्ये कुठलाही एक्स्ट्रा इनर नाही. सो एक्स्ट्रा इनर घालायची गरज आहे कारण थोडंसं कॉटन असल्यामुळे सी थ्रू असतंच. सो हे होतं आपलं नेक्स्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे वायमिया ब्रँडचं. यामध्ये एम साईज ऑर्डर केलं तर डार्क कलरमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. खूप सुंदर उठावदार स्काय ब्लू कलरचं आणि पिंक कलरचे फ्लॉवर्स दिलेले आहेत. छान वाटतं. इवन आपण बाहेर सुद्धा घालून जाऊ शकतो अशा पद्धतीचे कुर्ता आहेत. अजून म्हणजे प्रॉपर तुम्ही घरातच घालायला जमेल अशा पद्धतीचं नाही. बाहेर सुद्धा जर जायचं असेल तरी पण पूर्ण होल समर आपण सगळे यूज करू शकतो अशा पद्धतीचे आहे. लिटरली मी सांगते सगळे आजचं जेवढंही कलेक्शन आहे, जेवढेही कुर्ते आहेत लिटरली सगळे ठेवून घेण्यासारखे आहेत. कारण त्या एक तर कॉटनमध्ये आहेत. दुसरी गोष्ट कम्फर्ट एवढं खूप व्यवस्थित आहे. कुठेही टोचत नाही, काही नाही, पण दिसायला अगदी एलिगंट आहेत. सिम्पल सुंदर आणि कसेही आपण यूज करू शकतो अशा पद्धतीचे आजचे कुर्ता सेट. म्हणजे लिटरली मला पर्सनली आजचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे. समरसाठी आणि डेली वेअर करायला किंवा नॉर्मल घालून जायला खूप छान कलेक्शन आहे. सो यामध्ये 3/4 स्लीव्ज आहे बट मला असं वाटतंय थोडंसं एम साईज आहे बट
काय माहिती असं वाटतं थोडं लूज येईल एम साईजच्या हिशोबाने. बघू ट्रायल बघूया, त्यामध्ये लक्षात येईल. स्लीव्ज आहे थोडंसं 3/4 मला जास्त वाटत आहे. यामध्ये असं व्हाईट कलरची लेस दिलेली आहे. छान तयार केलेला आहे कुर्ता. इथे व्ही नेक दिलेला आहे, बट या ठिकाणावरून लॉक केलेली आहे. सो इथून कम्प्लीट लॉक दिलेला आहे. आणि अगेन पूर्ण कुर्ताला सेम डिझाईन आहे. छान आहे. या ठिकाणी कट दिलेली आहे. स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे छान उठावदार कुर्त्याचा कलर आहे. राऊंड नेक दिला. त्यानंतर नेक्स्ट आहे अशा पद्धतीचा ऑफ व्हाईट कलरमध्ये स्काय ब्लू कलरचं वर्क केलेलं आहे. इमेज वाईज एक्झॅक्ट कुर्ता रिसीव झालेला आहे. आणि छान लेस खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीचं कुर्तानं म्हणजे काही टेन्शन नसतं. एकदा वेअर करा, इझी असं कोझी लाईफ. पूर्ण दिवसभर आपण इझिली घालून राहू शकतो. कसेही कामं करा, कसेही बसा, कसेही कुठलंही वर्क करा. ज्यांचं वर्क फ्रॉम होम असेल, इझिली आपण अशा पद्धतीच्या याच्यावर अशा ड्रेसेसवर आपण एखादी मीटिंग अटेंड करू शकतो. सो 3/4 स्लीव्ज दिलेली आहे. पूर्ण कॉटनचा कुर्ता, प्युअर कॉटनमध्ये आहे, त्यामुळे वॉश केल्यानंतर प्रेसची गरज आहे. छान लेस दिलेली आहे या ठिकाणी. आणि दोन्ही साईडनी या ठिकाणी थोडंसं निमुडतं, थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये नेक दिलेलं आहे. राऊंड बॅक साईडला राऊंड नेक आहे. पूर्ण ओव्हरऑल कुर्ताला सारखी फ्लॉवर प्रिंट केलेली आहे. अगेन यामध्ये कट दिलेली आहे. कट दिली आणि आतमध्ये कुठलंही एक्स्ट्रा इनर नाही. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. हा मला पर्सनली खूप आवडला. हे आहे ब्रँड साईज. यामध्ये पण मी एम साईज ऑर्डर केलेलं होतं. खूप सुंदर कुर्ता आहे. बघितल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं. आणि कापडची क्वालिटी बाकी सगळं खूप खूप व्यवस्थित आहे. छान या पद्धतीचं जर लॅगिंग किंवा स्ट्रेट पॅन्ट जर यूज केलं ना, तर खूप छान एक सेट तयार होईल. या ठिकाणावर पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे, बट एवढं प्रीमियम क्वालिटीचं थ्रेड वर्क केलेलं आहे. खूप छान असं एक स्टेबल पोर्शन आहे. हा जो दिलेला आहे पूर्ण वर्क एक स्टेबल आहे ना, बाकीचं थोडंसं फ्लोवी आहे. सो या पद्धतीचं थोडंसं शायनी 3/4 स्लीव्स दिलेली आहे. कॉटनमध्ये आहे, पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. बाकी पूर्ण कुर्ता प्लेन दिलेला आहे या पद्धतीचं. यामध्ये कट दिलेली आहे. आतमध्ये कुठेही एक्स्ट्रा इनर नाही. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये रिसीव झाले. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेलं. सो हायली रिकमेंड करेन. प्रत्येक कुर्ता एकदा जाऊन नक्की चेकआउट करून बघा. खूप छान कलेक्शन आहे याचं. त्यानंतर या बाजूचं पिंक कलरचं आणि पूर्ण इथे असं काय म्हणतात त्याला, डोंट नो, असं सिल्वर कलरचे यामध्ये यूज केलेले आहेत. प्लेट्स गोल राऊंड. सो अशा पद्धतीचा पूर्ण डार्क पिंक कलरचा कुर्ता आहे. इमेजमध्ये किंवा साईटवर जे फोटो दाखवले त्यामध्ये हा जो पोर्शन आहे बाकीचं पिंक फ्लावरला सोडून थोडंसं फेंट दिलेलं आहे. आणि हे जे फ्लावर्स आहेत हे डार्क आहे. मे बी कॉन्ट्रास्ट किंवा थोडंफार कॅमेराचा फरक असतो. सो त्यामुळे कलरमध्ये थोडंसं चेंजेस असतात. आता पण मी जसं कॅमेरामध्ये बघते आहे तर पिंक कलरचे फ्लावर जास्त उठून दिसत आहेत आणि बाकीचे जे आहेत ते पूर्ण फेंट दिसतात. पूर्ण सेम दिलेलं आहे. कट दिलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर आजच्या कलेक्शन मधलं लास्ट आहे ब्लॅक आणि थोडं पर्पलिश कलरचं कॉम्बिनेशन रिसीव झालेलं आहे. खूप छान आहे. सिम्पल सोबर थोडंसं असं पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे या पद्धतीचं. खूप छान कुर्ता. यामध्ये मे बी कलर्स असावेच. सो जर कलर यामध्ये असतील तर नक्की एकदा खाली जाऊन चेकआउट करून बघा, किंवा मग मी स्क्रीनवर मेन्शन करून देईन ज्याचे पण कलर्स अवेलेबल आहे. तो ब्लॅक आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मला त्यांना. थोडंसं बेबी पिंक कलर आहे आणि छान आहे. बाकी ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन खूप छान दिलं. इथून पूर्ण स्ट्रेट लाईन तयार केलेली आहे वर्कने आणि खालच्या साईडला छान असं पूर्ण एक पॅच दिलेला आहे. बाकी बॅक साईडने कुर्ता पूर्ण प्लेन आहे. राऊंड नेक दिलेला आहे. आणि अगेन समरसाठी यूज करू शकतो आपण. नॉर्मली जनरली ब्लॅक कलर टाळला जातो समरमध्ये, पण जर आपण घरातच राहणार असणार तर डेली वेअरला छान. कमेंट करत चला जेणेकरून मला पण थोडंसं लक्षात येईल की कुठलं कलेक्शन आणायला पाहिजे आणि तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायला मिळेल. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटेल नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.